Mahabharata, The Curse Fulfilled, Season 1, Episode 8. वनने पंडूला पुत्र दिले होते, 5 दिव्य आशीर्वादाने जन्मेले तीजो में मुलगे. कुरु वंश सुरक्षित होता, भविष्य झडंच खाली हसत हसत धावत होता. पान शांती पांडुच्य हृदयात नव्हती, वर्षे गेली वनत महलत नाही. उघाड्या आकाशाखाली वृक्षाच्या छळाचे वस्त्र घालून मौनत राजकुमार मोठा होण्यास लागले. युधिष्ठिर शांत आणि स्थिर, भीम जीवनाचे भरलेला, अर्जुन खेळत पण सचेत, नकुल आणि सहदेव वेगाने न होणारे जसे एक दीपच्या 2 ज्योती. त्यांनी ऋषीकडून प्रार्थना शिकल्या, अग्नीजवळ बसून धर्माच्या गोष्टी ऐकल्या. सिंहासनचा भार नसलेले हसले. त्यांना राजकारण माहीत नव्हते, ईर्ष्ये माहीत नव्हते, स्पर्धे माहीत नव्हते. त्यांना फक्त वाण माहीत होता आणि पांडू दुर्गुण बघत होता. कधी तो हसला, कधी त्याने नजर वाळवली, कारण अभिमान होता, पण आठवणी पण होत्या. शिकार, घाईमध्ये सोडलेला बाण, तो हरीण जो हरीण नव्हता. ऋषी किंदामा पडत होता, बदलत होता. प्रणी नव्हता, तर एक ऋषी होता आणि श्राप. जर कधीही तुम्ही इच्छेने तुमच्या पत्नींकडे जल, त्याच क्षणात तुमचा मृत्यू होईल. हे शब्द त्यांच्या सोबत निद्रेत गेले, ध्यानात गेले, प्रत्येक शांत श्वासात गेले. त्यांनी राजगडी सोडली होती, सुख सोडले होते, तपस्या स्वीकारली होती. तो स्वतःला सांगायचे, हे बल आहे. पण कधी रात्री तो विचार करायचा, कदाचित हे दणदण आहे. त्यांच्याकडे पुत्र होते, पण तो प्रेमाचा जीवनाला आलिंगन देऊ शकत नव्हता. तो विसरू शकत नव्हता की तो श्रापित होता, आणि म्हणून तो जगत होता. राजा पण राज्य विना, योद्धा पण रणभूमी विना, पती पण निकटत्व विना. तरी पण तो मनस होता, आणि भाग्य धैर्याने थांबते. एक बसंतत वन बदलाले, फुले अचानक रंगणे भरली, हवा सुगंधित आणि झार भरली. पक्षी चेतवणी नाही, तर इच्छेचे गीत घाट होती. इच्छा शांतपणे हलते, जशी पत्त्यांच्या मधून हवा. त्या दिवशी माद्री झडंच खाली चलत होती. एक राणीजी तपस्विनी झाली होती. एक आई अजून तरुणी, अजून जिवंत. सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर पडले. पांडूने तिला पाहिले, आणि त्याच्या अंतरात काही कंपाले. वर्षे तो स्वतःला आवरत होता, वर्षे तो इच्छेवर विजय मिळवला होता. पण भाग्य कधी विसरत नाही. स्वामी, श्राप लक्षात ठेवा. ती प्रेमाने बोलाली, भयाने बोलाली, पण इच्छेने सावधानीला हरवले. एक अनियंत्रित क्षणात पांडू तिच्याकडे गेला, आणि श्राप जागृत झाला. न वीज, न दिव्य संकेत, फक्त अचानक शांतता. पांडू पडला, निशब्द गेला. एक राजा युद्धात नाही पडला, तर स्वतःच्या अंतरातले संघर्षात. मद्रीची चेह वनात गुंजली. कुंती धावत आली, तिचे पुत्र तिच्या मागे. युधिष्ठिर शांत झाला, जसे दुःख सहण्याची शिकवण घेत होता. भीमने मुठी आवळल्या, जसे बल भाग्य बदलू शकते. अर्जुन सगळे बघत होता, जसे हा क्षण मनात संग्रहित करतो होता. नकुल आणि सहदेव एकमेकांना घट पकडले, गोंढाळलेले, भीतीने भरलेले. कुंती पांडूच्या जवळ बसली.
ती ओराडली नाही, ती समाजली. श्रापणे आपला दावा केला होता. ऋषी जमले, लकुड रचल गेल, मंत्र उच्चारले गेले. धुवा हालू हालू आकाशात उठल. पांडू एकता निघून गेला. 5 भाग्य मगे सोडू. पाण शोक इथे संपला नाही. मद्रीची असू सुकली. निश्चयाने त्यांची जगा गेटली. तू जस्त बलवन आहेस, ती कुंतियाला म्हणाली. तू या पंचांना संभलू शकतेस. शोक तर्क ऐकत नाही. मद्री अग्नीत प्रवेश केली. विधवा, 5 पुत्रांची आई. एकती, 2 जीवन समाप्ता झाले. 5 भाग्य उराले. ऋषींनी सांगितले, हे मूल हस्तिनापूरचे राजकुमार आहेत. त्यांना परत जायला पाहिजे. वन शरण होता. 5 शरण कैद होऊ शकत नाही. कुंतीने आपले पुत्र जमावले. एकत्र ते परत निघाले. महालकदे, धृतराष्ट्रकदे, कौरवनकदे. हस्तिनापूरने त्यांना मेहमान मानून नाही, तरवरस मानून स्वीकारले. धृतराष्ट्र आता पूर्ण अधिकाराने राज करत होते. दरबार त्यांचे आदेश पलत होता. सिंहासनावर त्यांची मोहर होती. तरी पण एक वेगळा सत्य महलत शांतपणे गुंजत होता. युधिष्ठिरा, धर्मपुत्र, खरा उत्तराधिकारी होता. एकच छत्रखाली 2 भविष्य जगत होती. राजकुमारांना घडवण्यासाठी द्रोणाचार्य बोलावले गेले. ते एकमेकांच्या बाजूला प्रशिक्षण घेत होते. पाण भाग्य समान विभाजित होत नाही. एक दिवशी द्रोणाचार्यांनी लगदीच्या पक्षी झाडावर ठेवला आणि राजकुमारांना त्याच्या डोल्यावर बाण सोडण्यास सांगितले. काही दिसता? त्यांनी विचारले. झड, एक म्हणाला. आकाश, दुसरा. दाल, तिसरा. मग अर्जुना पुढे आला. काही दिसता? द्रोणाचार्यांनी विचारले. मला फक्त पक्षीचा डोला दिसतो. पक्षीचे वर्णन कर. मला पक्षी दिसत नाही. मला फक्त डोला दिसतो. मग बाण शोध. बाण सोडला गेला आणि तो थेट निशाणेवर लागला. त्या क्षण ज्येष्ठांनी एकमेकांकडे पाहिले. एक महान योद्धा उभा राहिला होता. कुस्तीच्या मैदानात भीमा तुफानसारखा उभा होता. तो जस्त जगभर उचलत होता. जस्त वेळ लढत होता. राजकुमारांना एक एक करून जामिनीवर तकत होता आणि पडणाऱ्यांमध्ये दुर्योधना पान होता. पुन्हा आणि पुन्हा बलाने अभिमानला चोट दिली आणि अभिमान विसरत नाही. महालाच्या दरबारात हळूहळू गुंजन सुरू झाली. 100 कौरव बघत होते, पण एक जास्त लक्ष देऊन बघत होता. दुर्योधन. त्याने अर्जुनची स्तुती पाहिली. भीमने विजय पाहिला. युधिष्ठिराला उत्तराधिकारी म्हणून ऐकले. प्रत्येक क्षण त्याच्या अंतरात काही कठोर होते होता. तो राजाचा ज्येष्ठ पुत्र होता, पण पांडूचे पुत्र त्याच्या पुढे होते. गुणत, कौशल्यात, भाग्यात. ईर्षे ओरादात नाही, ती जमत. शांतपणे, हळूहळू वाणणे पांडूला घेऊन गेला, पण त्यांची विरस्ती नाही. आता महालात एका कुटुंबाच्या 2 शाखा होत्या. एक धर्माच्या मूलधार उभी, एक महत्वाकांक्षाच्या सवालीत. राजकुमार एकत्र मोठा झाले, पाण भाव म्हणून नाही. आणि दुर्योधनाच्या हृदयात
एक शांत रोष श्वास घेऊ लागला. महाभारत पुढे चलत आहे. वनातून महलत, निर्दोषतेपासून स्पर्धेकडे, शोकातून महत्वाकांक्षेकडे. अजून युद्धाकडे नाही, पण पहिल्या दरारेकडे. खेळ अजून सुरू झाला नाही, पाणपत लवला गेला आहे. जर तुम्हाला बघायचे असेल की भाग्य कसा उघडतो, ईर्ष्या काशी साजिश बनते आणि भाऊभंडन काशी स्पर्धेत बदलते. सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत ही यात्रा चालू ठेवा. कारण हस्तिनापूर आता शांत नाही आणि कहाणी आता फक्त सुरू झाली आहे.